सर्वप्रथम पुढारीने हा विचार केला आणि हा प्रकल्प घ्यायचं ठरवलं. यासाठी ज्ञानेश्वरजी, माझ्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन की असा विचार केलात. लक्ष्मणरावजी हे खटाव नावाचं खेडेगाव म्हणायला हरकत नाही, सातारा जिल्ह्यातलं, तिथनं येतात. आमचं पण तेच गाव आहे आणि माझे ते चुलत काका लागतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचा विचार आणि त्यांचेच सर्व संस्कार घेऊन माझ्या वडिलांनी संघामध्ये आणि त्यानंतर त्याच दिशेने सगळे कार्य केलं. LLB वकील साहेबांनी केलं, माझ्या वडिलांनी LLB केलं आणि त्याप्रमाणे कार्य त्यांचं चालू राहिलं. लक्ष्मणरावजी इनामदार हे स्वतः वकील साहेब या नावाने सगळीकडे ओळखले जातात. परंतु त्यांनी काय जे केलं ना, मोदी साहेबांनी स्वतःच सांगितलं आहे की त्यांनी स्वतःचं नाव फार सगळीकडे माहीत आहे अशातला भाग नाही आणि तसं व्हावं असं त्यांनी प्रयत्न केले नाहीत. तर त्यांनी आपल्यासारखे अनेक स्वयंसेवक, कार्यकर्ते, राष्ट्रप्रेमी लोक निर्माण केले. आपले मोदीजी हे त्यातलेच एक आहेत आणि त्यामुळे लक्ष्मणरावजींचा प्रभाव मोदीजींच्यावर खूप जास्ती होता असं स्वतः मोदीजी सांगतात. अनेक ठिकाणी असे वाचनात येतं, ऐकण्यात येतं की मोदीजी लक्ष्मणरावांना गुरु मानायचे किंवा संघातही मोदीजींना आणलं ते वकील साहेबांनीच आणलं. तर त्या पाठीमागची काय नेमकी कथा? त्याच्या मागची कथा मला पूर्णपणे माहीत असायचं कारण नाही आहे. मोदीजींच्या तोंडनं आपण ऐकलेली आहे. परंतु गजाननराव म्हणून त्यांचे एक बंधू स्वतः प्रचारक होते आणि तेही गुजरातमध्येच होते. तर त्यांच्याकडनं जे मला माहीत आहे, मध्यंतरी ते आले होते, त्यांना घेऊन मी खटावला गेलो होतो आमच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आणि काही न बोलता माझे काका जे 96 वर्षाचे आहेत ते आणि गजाननराव एकत्र असताना जे मी ऐकलं, आपल्याला डोळे बंद करता येतात, कान बंद नाही करता येत, ऐकू आलंच. मी ड्रायव्हरचं काम केलं बरं का ज्ञानेश्वरजी, आणि ते दोघं मागे बसवलं ते काय बोलतात ते ऐकत होतो काही वर्षापूर्वी. आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली गजाननराव. तर त्यात मला जे कळलं त्यात मोदीजी तरुण असताना बजाज स्कूटर तेव्हा मिळायच्या नाहीत. ही एक घटना मोदीजींना आठवेल. तर संघाने बजाजकडे सांगून 2 स्कूटर्स मिळवल्या. एक रामभाऊ नाईकांना दिली आणि एक मोदीजींना दिली. अशा 2 स्कूटर दिल्या आणि ती स्कूटर घेऊन मोदीजी ठिकठिकाणी जायचे आणि काय कार्य करायचे. आणि गजाननरावांचा जो मुलगा होता, जो 18 वर्षाच्या आत होता, त्याच्याकडे लायसन्स नव्हतं. मोदीजी त्याला पुढे बसवायचे आणि एक चक्कर मारायला जायचे आणि मोदीजींचा पण हात असायचा स्कूटरवर, पण तो मुलगाही हात ठेवायचा आणि अशी मजा करायची असं मी ऐकलं. एवढंच मला माहिती आहे. लक्ष्मणरावजींचा त्यांच्यावर मोठा पगडा होता आणि लक्ष्मणरावजींचा विचार हा त्यांनी पुढे नेला आणि हे मोदीजींच्याकडनंच ऐकणं जास्त चांगलं राहील, कारण मी काही स्वतः बघितलेलं नाही आहे त्यांच्याकडे, पण हे मी ऐकलंय गजाननरावांच्या तोंडातनं ऐकलेलं आहे स्वतः. लक्ष्मणरावांबद्दल मोदींनी सांगितलेल्या, लिहिलेल्या काही गोष्टी सांगता येतील किंवा मोदीजींनी सांगितल्या तशा काही गोष्टी आहेत ज्या लक्ष्मणरावांबद्दलच्या? हो, मोदीजी म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक कोणी ना कोणी, आपण ज्याला आजकाल त्या मॅनेजमेंटच्या भाषेत मेंटॉर म्हणतो, तसा असायला हवा आणि त्याच्याकडे सर्व काही बोलता यायला हवं. आपल्या मनातल्या गोष्टी बोलता यायला हव्यात आणि त्याचं मार्गदर्शन घ्यायला हवं. मला स्वतःला माझे वडील, ज्यांना मी भाऊ म्हणायचो, ते आणि आता ते गेल्यानंतर रामभाऊ नाईक, जे अतिशय जवळचे आहेत आम्हाला, ते असे मेंटॉर आहेत ज्यांच्याशी मी काही बोलू शकतो आणि मार्गदर्शन घेऊ शकतो. मोदीजी स्वतः म्हणतात की मलाही असे कोणी होते आणि जे कोण होते ते म्हणजे वकील साहेब. बरोबर आहे. वकील साहेब तुमच्या परिवारातून येतात, तर वकील साहेबांबद्दल तुमच्या एकूण परिवाराला किती अभिमान आहे, काय भावना आहे वकील साहेबांबद्दल? निश्चितच अभिमान आहे आणि वेगळे पण असं आहे की त्यांनी त्यांच्यासारखे स्वयंसेवक आणि राष्ट्रप्रेमी युवक तयार केले. स्वतः प्रकाशात येण्यापेक्षा दुसऱ्यांना प्रकाशात आणणं, मोटिवेट करणं, एम्पॉवरिंग अदर्स इज सो इम्पॉर्टंट आणि दॅट्स व्हॉट ही वकील साहेब डिड आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे एक वेगळा वकील साहेबांबद्दलचा वेगळा आदर आहे
आदर सगळ्यांबद्दलच असतो आपल्याला, जे चांगली कामं करतात, राष्ट्रप्रेमाची कामं करतात. वकील साहेबांनी हा एक वेगळेपणा स्वतःमध्ये आणला आणि हे केलं. जे वेगवेगळे लोक घडवले वकील साहेबांनी, त्यात मोदीजीही आहे. तर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय शुभेच्छा द्याल, काय भावना असते? शुभेच्छा मोदीजींना कायमच्या आहेत ज्ञानेश्वरजी. वाढदिवसाला त्या आपण व्यक्त करायच्या इतकंच. सर्व राष्ट्राच्या मनात तर नाही, पण इंटरनॅशनल आहेत. मी हार्वर्ड आणि MIT मध्ये काही कारणानिमित्त जातो, विद्यार्थ्यांना भेटतो, तिथे जातो, युरोपमध्ये जातो. सगळीकडे पूर्वी भारतीय म्हटल्यानंतर अरे सॉफ्टवेअर करता का असं विचारायचे. हल्ली भारतीय म्हटल्यानंतर मोदीजींचं नाव आल्याशिवाय राहत नाही, इतकं मोदीजींनी सर्व. त्यामुळे मोदीजी भारताचे लीडर आहेत असं म्हणणं हे थोडं कमी होईल. संपूर्ण जग त्यांच्याकडे एक लिडरशिपसाठी बघतंय असं म्हणता येईल. शेवटचं आपल्या ह्याच्यातलं जे सांगतो की त्यांच्याकडे आणि लक्ष्मणरावांकडे बघताना या वाढदिवशी माझ्या मनातल्या भावना आपल्याला सांगू का तुमच्या परवानगीने? खलील जिब्रान एका ठिकाणी असं म्हणतात की माणसं जेव्हा अन्न पाण्याच्या शोधात रानावनातून प्रवास करतात, पायपीट करतात, तेव्हा पाऊलवाटा पडतात. पुढे ती माणसं नाहीशी झाली आणि दुसरी पिढी आली तरी त्यांना त्या पाऊलवाटा अन्न पाणी शोधायला उपयोगी पडतात. परंतु पाखरं जेव्हा आकाशातनं संचार करतात तेव्हा पाऊलवाटा पडत नाहीत. प्रत्येक पाखराला आपला मार्ग हा स्वयंप्रेरणेने शोधून काढावा लागतो. लक्ष्मणरावजी इनामदार आणि मोदीजी यांना हे खलील जिब्रान यांचं वाक्य चपखल लागू पडतं असं मला वाटतं. मध्यंतरी ज्ञानेश्वरजी दिल्लीतून एक फोन आला मला आणि विचारलं की मोदीजींनी 1988 मला वाटतं 1988 साली लक्ष्मणरावजींवर सेतुबंध नावाचं पुस्तक लिहिलं स्वतः गुजरातीत आणि राजकोटमधनं ते प्रसारित झालं. त्यानंतर मात्र मराठीत ते झालं नव्हतं. 2-3 वर्षापूर्वी मला दिल्लीतून फोन आला की त्याचं मराठी पुस्तक आहे का. मी म्हटलं नाही आहे, म्हणजे मराठी खासदारांना द्यायला किंवा कोणालाही. म्हटलं नाही आहे, पण मी केलं तर चालेल का? तर मग ते म्हणले की ह्याला खासदार निधीतनं काही द्यावे लागेल का, जास्ती करून काही लागत नाही. मी म्हटलं मी सर्व खर्च करू शकतो, मी करीन खर्च. आणि रामभाऊ नायकांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर अशोक कामत म्हणून आहेत त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या बरोबर सेतुबंध याचं मराठीकरण केलं. त्याचं भाषांतर न करता रूपांतर करावं ही कल्पना मी काढली. रूपांतर करावं म्हणजे मोदीजींना काय म्हणायचं आहे लक्ष्मणरावांबद्दल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्या निमित्ताने हे केलं. 2000 प्रती काढल्या. माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहनजी स्वतः आले होते. मुंबईत यशवंतरावमध्ये जवळजवळ 700-800 स्वयंसेवक होते आणि त्याचं अनावरण झालं, लोकार्पण झालं. निःशुल्कपणे सगळ्या प्रती वाटल्या. 2000 प्रतीतल्या त्या 50-100 उरल्यात आणि ते चांगलं झालं. रामभाऊंनी मोदीजींची पण परवानगी घेतली लेखक म्हणून. प्राईम मिनिस्टर म्हणून एक झालं, पण ते लेखक म्हणून एक परवानगी घ्यायला लागते ना हे करताना, ती घेतली. आणि ते पुस्तकाचं एक प्रकाशन, ते पुस्तक माझ्या हातनं झालं. हा योगायोग हा मोठा चांगला समजतो आणि त्यानिमित्ताने काकांची सेवा करायला मिळाली, मोदीजींच्याकडे सेवा करायला मिळाली, याचा मला एक खूप आनंद आहे.